हॅलो गायज. आता आम्ही बेड असेंबल करायला सुरुवात केली आहे. पहिला केलं अनबॉक्सिंग आणि सगळे पार्ट्स आम्ही वरती घेऊन चाललो आहे जिथं की आम्ही हा बेड ठेवणार आहे. आता त्रिशाने हा बॉक्स ओपन केला. त्याच्यात आहेत सगळे लूज पार्ट्स आणि त्याच्यात निघाले पाय, जॉईंट्स आणि इलेक्ट्रिक थिंग्स. त्याचबरोबर त्यात निघालं मॅन्युअलमध्ये सगळ्या गोष्टी स्टेप वाईज आणि लेटर वाईज दिलेल्या आहेत. आपण ते इझी फॉलो करू शकतो. पहिलं आम्ही केली जाळी. आता हेडबोर्डमधून भरपूर सामान निघालं. पाय होते, सपोर्ट्स होते आणि हा बॉक्स निघाला ज्याच्यात की नटं, बोल्टं आणि बारीक 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 थिंग्स निघाले. आता हा लॉक, ही जाळी आम्ही फिक्स केली. ह्याला व्हील्स बसवायचं काम खूप टफ होतं. त्रिशा वैतागली, मी वैतागले, मी तर सोडून दिले. बट त्रिशा गिवअप नाही केली. तिनं बसवलं. मग आम्ही पुढचं सगळं काम संपवलं. आता ही जाळी दुसऱ्या बोर्डला लावली. आता आम्ही हेडबोर्डवर काम करतोय. हेडबोर्ड झाला रेडी. आम्ही जमलो, बट नॉट गिविंग अप. आता आम्ही सुरू केलं आहे काम साईडबोर्डवर. आता हे फ्रेमचं साईडबोर्ड आहे. तर मी घेतलेलं आहे आणि वरती साईडबोर्डचे लेग फिक्स करते आहे. मी वरचा आणि खालचा त्रिशा करते आहे. मी सेंटरचा पार्ट फिक्स केला. आता हा आमचा पार्ट रेडी. नंतर मी काम करते आहे अजून दुसऱ्या साईडबोर्डवर, ज्याच्यात डिटेलिंगप्रमाणे आम्ही साईडबोर्ड्स दोन्ही साईडचे रेडी केले. आता ही फ्रेम रेडी झाली. परत दमलो आम्ही. खूप काम होतं. आता पोस्ट टाईम. बॅक टू वर्क. त्रिशाने सगळं क्लीनअप केलेलं आहे आणि मग आता आम्ही त्याच्यावर घालतोय स्लॅट, जो की फायनल पार्ट आहे. टॅन टॅडॅन, रेडी. किती छान तयार झाल्या. 4 तास लागले. झाकपूक झाकपूक. मॅडम दमलेत, बट ऑल वर्थ इट.